हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर व्लॉग्स. तर माझं इथे मी ॲक्च्युली मंदिर जसं वरती होतं ते परत मला लावावं लागलं, कारण मला आज श्रावण मंगळवारची मंगळागौरीची पूजा मांडायची. अगदी सोपं असं हे व्रत आहे, तुम्हाला मी सांगते. तर चला, हे कळस मी छानपैकी, माझं मंदिरातलं कळस आहे, हे छानपैकी घासून धुवून भरलं आहे. आणि असं म्हणतात की कळस असंच ठेवू नये, म्हणून त्याच्यावरती मी स्वास्तिक काढलं आहे. आणि स्वास्तिक जो आपण काढतो ना, त्याच्या बाजूला असे आपल्याला 2 तरी रेषा ओढायच्या आहेत, नुसतं स्वास्तिक काढायचं नाही. आणि हा जो दिवा बघताय, हा वाण म्हणून माझ्या मावशीने दिलेला चांदीचा दिवा आहे, अधिक मासामध्ये. जर तुम्ही माझे पहिलेचे ब्लॉग्स बघितले असतील अधिक मासचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. तर हे मी देव स्वच्छ घासून धुवून स्वच्छ करून मांडलेलं आहे. आणि मंदिर बघा मी परत ॲज इट इज लावलं आहे, कारण इथे खाली मी आता पूजा मांडायला घेणार आहे. आणि ही पूजा अशी आहे की तुम्ही ह्याला महिनाभर हलवू नाही शकत, म्हणून मला असं एक व्यवस्थित असं जागा करून त्याला मांडण्यासाठी मी याच्यावरती मांडते. तर चौरंग घेतला आहे, जसं की तुम्ही बघितलात. चौरंगावरती आपल्याला लाल कपडा अंथरायचा आहे. आणि ही खीर जे बघताय, ही अगोदरच मी बनवून ठेवलं आहे प्रसाद म्हणून, की म्हणजे नंतर टेन्शन नको. तर तुमच्याकडे जर मंगळागौरीची फोटो असेल तरीही चालेल, आणि नसेल तर महालक्ष्मीची फोटो आणि गणपती बाप्पा तर ऑलरेडी आपण सगळ्यांच्या घरात असतंच, आणि सगळ्यात प्रथम स्थान त्यांचाच आहे, तर त्यांना विसरून कसं चालणार. तर माझ्याकडे मंगळागौरीची फोटो नव्हती, म्हणून मी हे फोटो माझ्याकडे होतं लक्ष्मीचं, मी हे फोटो ठेवलं आहे. आणि हे जे दिवा समई तुम्ही बघताय, हे माझ्या लग्नातलं आहे. ॲक्च्युली झालं असं की माझ्या मम्मानी 2 दिलेले, पण एक पडून आहे ना वाढलं. त्याचं जे मधलं जे खांब असतं ना, ते उंच होते, असे मध्ये आहेत ना, त्यांना 2 असे सळ्या होते. पण ते वाढल्यामुळे मी काय केलं, ते दोन्ही सळ्या काढून टाकले आणि ह्यांना अशा प्रकारे छोटे समय्या मी बनवलेले आहेत, कारण मला हे ठेवायचे होते, माझ्या लग्नातली आठवण आहे हे, म्हणून. तर इथे मी छोटंसं चौरंग घेतलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉर्मली चौरंगावरती बसवू शकता, पण माझ्याकडे हे होतं अवेलेबल. मी हे टिटवाळ्यावरून घेतलेलं होतं. तर हे कळस मी एक घेतलेला आहे, स्वच्छ घासून घेतलं आहे आणि भरून घेतलं आहे ह्याला. तर या छोट्या चौरंगावरती आपल्याला डिश ठेवायचं आहे. डिश याच्यामुळे ठेवायचं आहे कारण आपल्याला तांदळावरती कळस ठेवायचा आहे. कळस कधीही असंच ठेवू नये, म्हणून तांदळावरती ठेवायचं आहे आणि डिशमध्ये ते प्रॉपर बसतील. तर तांदूळ माझ्याकडे बासमती लॉंग राईस होते, अख्खे तांदूळ वापरले जातात असं म्हणतात, म्हणून मी हे तांदूळ वापरते. आणि कळस बघा, माझ्याकडे साडी होती, ते वस्त्र मी नेसवलेले आहेत. ₹1.25 मी टाकलेला आहे कळसामध्ये आणि सुपारी टाकली आहे. तर हे देवीचंच आहे. मी देवीसाठी वेगळे दागिने, म्हणजे माझी अशी इच्छा होती अगोदरपासून की देवीचे जे दागिने आहेत ते वेगळेच ठेवले पाहिजे, म्हणून मी इथे जेव्हा या घरामध्ये आली तेव्हा मी हे मणी बनवून घेतलेलं. आणि हे मी अक्षय तृतीयेच्या दिवशी मी बनवलेलं. मला ₹1800 हे पडलं आहे मणी. तर मी असं हे बनवूनच ठेवलं आहे, म्हणजे ओवून तांब्याच्या मापाचा. म्हणजे जेव्हाही अशी घरामध्ये पूजा असते, मार्गशीर्ष म्हणा किंवा दुसरी कुठलीही पूजा म्हणा, तर हे स्पेशली देवांसाठी, देवीचंच आहे. आणि हे जे छोटं मणी दिसतंय, हे मणी जेव्हा मी कलिनामध्ये होती तेव्हा मी हे छोटंसं मणी घेतलेलं. तर असे 2 मण्या माझ्याकडे आहेत. सध्या तर वाट्या नाही आहेत, तर याच्यानेच काम चालतं आहे. तर आता मी घेतलेलं आहे, आपल्याला घ्यायचं आहे पान, खायची पानं. 5 असतील तरी चालेल, 2 असतील तरीही चालेल. मी 2 वापरते, कारण 5 खूपच असे एकदमच भरून जातं कळस, आणि मग मुखवटा वगैरे देवीचा जो आहे तो ॲडजस्ट करायला थोडंसं हे होतं, म्हणून मी 2 पानं घेतली आहेत. कमीत कमी 2 पानं तरी घेतलंच पाहिजे. तर नारळ जे आहे आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे, शेंडीवाला, आणि आकार व्यवस्थित असलं पाहिजे नारळाचा. वाकडं तिकडं नारळ आहे ते अजिबात ठेवलं नाही जात आणि चालत नाही कळसावरती ठेवायला.
हे जे मुखवटा आहे हे 2 वर्ष झाले मी घेतलंय. इथे मी जेव्हा राहायला आली तेव्हा पहिला मार्गशीर्षला मी हे घेतलेलं मुखवटा आहे आणि खूप छान, खूप सुंदर दिसतंय जेव्हा आपण हे मांडतो. आणि हे अष्टरची फुलं आहेत. ॲक्च्युली मला वेणी भेटली नाही कुठेच आणि जे आमची फुलवाली आहेत त्यांच्याकडे अष्टरची फुलं होती. तर त्यांना मी विचारलं की तुम्ही याचं मला वेणी बनवून देता का? तर त्यांनी सांगितलं हो. चला काहीतरी वेगळं करून बघूया म्हणून मी त्यांना सांगितलं आणि ते हसायला लागले. तर त्यांनी अष्टरच्या फुलांची वेणी मला बनवून दिली आहे आणि तसं पण पर्पल कलर माझा फेवरेट आहे. तर बघा इथे देवी आई छानपैकी नटून थटून तयार झाली आहे. तर आता देवी आईला मी पाठावरती बसवलं आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान, किती सुंदर दिसते. तर आता पुढची तयारी आपण करून घेऊया. तर पुढे हार वगैरे घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पानं घ्यायची आहेत. पानं 5 विडे करून घ्यायचे आहेत. असे ठेवायचे आहेत 5 पानं आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये 2-2 पानं वापरायची आहेत. 5 विडे करायचे आहेत. 10 पानांचे 5 विडे. कन्फ्यूज होऊ नका. प्रत्येक विड्यांवरती 2-2 पानं लावली जातात हे सगळ्यांना माहिती असेल. आणि त्याच्यावरती चणे ठेवायचे आहे. चणे जे आहेत ते देवीच्या पूजेला वापरले जातात. त्याच्यामुळे हे खूप गरजेचं आहे. ह्याच्याशिवाय पूजा होत नाही. तर चणे ठेवून घेतलेत. अगदी 5 चणे जरी ठेवलात तुम्ही तर काही हरकत नाही. मला कापलेली सुपारी भेटली नाही म्हणून मी अखंड सुपारी आणली आहे आणि इथे एका हातात मी कॅमेरा पकडला आहे आणि दुसऱ्या हाताने मी फोडते. तर फायनली ह्याचा चुरा झालेला आहे पण इट्स ओके. तर असे मला 10 तुकडे हवे होते सुपारीचे. 10 तुकडे कशाला हवे ते मी तुम्हाला सांगते. तर आता सध्या तर माझ्या उपयोगाला 5 तुकडे हवेत मला. तर 5 तुकडे मी मोजून आता हातामध्ये घेते आहे अशा प्रकारे. आणि असे नॉर्मल छोटेसे तुकडे केलात तरीही चालेल. असं काही नाही आहे की एवढा मोठाच पाहिजे, एवढं लहानच पाहिजे. फक्त एवढं व्यवस्थित हे करा की खाताना तुम्ही त्या तुकडे म्हणजे दाताखाली एकदम असं घुसले बिसले नाही पाहिजे. एवढे मोठे तुकडे करा की खाताना प्रॉब्लेम नको. तर असं एक जे सुपारीचं जे खांड आहे, खांड म्हणतात आमच्या इथे सुपारीचं खांड, तर एक खांड मी ठेवलेलं आहे. आणि मग केळं ठेवायचे आहे. तर इथे केळं ठेवल्यानंतर हे विडा कंप्लीट होतो. आणि अशा प्रकारे 5 विडे तुम्ही बघू शकता. मी परत सांगते 5 विडे ठेवायचे ज्याच्यात 2 पानं, सुपारीचा तुकडा आणि चणे. तर इथे देवीची ओटी ठेवायची आहे. त्याच्यामध्ये काय काय ठेवायचं मी सांगते. पिवळा वस्त्र हवं आहे आणि पिवळाच वस्त्र पाहिजे, दुसऱ्या रंगाचा वस्त्र नाही चालत. आणि बच्ची हळकुंड पाहिजे, ज्याला असे टोकं सुटलेले असतात त्याला बच्ची हळकुंड बोलतात. 2 पाहिजे जोडीनी, एक सिंगल नाही ठेवायचं. आणि खारीक ठेवते, हे पण 2 जोडीनी पाहिजे. आणि याच्यानंतर विडा, 2 पान आणि 1 सुपारी ह्याचा विडा ठेवायचा आहे. तर मी काय करते, पानाचा विडा ठेवते आणि त्याच्यावरतीच एका हाताने मी कॅमेरा पकडला म्हणून एका हातानेच मला सगळं काम करायला लागतं. तर हा विडा ठेवून मग याच्यावरती तुम्ही हे सगळं ठेवू शकता. आणि आता याच्यामध्ये ठेवायचा लिंबू. ॲक्च्युली तर लिंबू मी नंतर ठेवणार आहे कारण नितीन येताना घेऊन येतील. तर शृंगाराचं जे पण तुमच्याकडे सामान अवेलेबल आहे ते तुम्ही ठेवू शकता. टिकली, सिंदूर, लिपस्टिक ते सगळं नंतर तुम्हालाच वापरायचं आहे. फक्त ओटी जी आहे ना ती सोडून द्यायची आहे. आणि बाकी हे जे आपण शृंगाराचं सामान ठेवतो, हिरवे बांगड्या, तुम्ही जे पण काय जर नवीन घेतलं असेल ते सगळं ठेवायचं आहे. आणि सोडताना शृंगाराचं सामान काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं ओटीचं जे सामान आहे ते सोडून द्यायचं आहे. तर हे आता वेगळे 5 विडे मी बनवलेले आहेत बायकांसाठी. आपल्याला बोलवायचे आहेत 5 बायका. दर मंगळवारी 5 सवासनींना आपल्याला आमंत्रण द्यायचं आहे आणि असे 5 विडे बनवायचे आहेत. तर हे बघा, हे 2 सामान मला त्याच्यामध्ये ॲड करणं असं वाटलं. बदाम होतं आणि काळे मण्या होते. तर हे काळे मण्या पण तुम्ही काढून घेऊ शकता, सोडायची गरज नाही. तर माझ्याकडे ना गाईज असे कुंकवाचे डबे होते जे मी वेगळ्या वेगळ्या देवस्थानातून आणलेले. तर मी टेक्निक लावली, डोकं लावलं की का नाही आपण हे बायकांना देऊया. फक्त कुंकू देऊ नये तर हळद पण देऊया
असे छोटे छोटे पॅकेट्स होते ते पॅक केले. सो गाईज मी तयार झालेली आहे आणि इथे पूजा तर ऑलरेडी मांडून झालेली आहे मग अशी जसं की तुम्ही बघितलं. तर चला दिवाबत्ती करायची वेळ झाली आहे. 3 सांज झालं आहे बघा. तर एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती जे मी आयडिया लावून बनवलेली आहे ते आहे हे माळ. हे ना बीड्स गाईज, हे गोल्डन बीड्स आहेत. हे जे तुम्ही बघताय हे सगळे सोन्याचे मणी आहेत आणि माझ्याकडे किती आहेत 1 2 3 4 5 6 7 16 आहेत हे पूर्ण 16. तर ह्याला मी अशा प्रकारे रेड कलरचे जे नॉर्मली पवळा येतात ना त्याच्यामध्ये मी ह्याला बनवून घेतलं आहे आणि मी हे वेअर करून तुम्हाला दाखवते. चला. तर हे मी वेअर केले ॲज अ नेकलेस. ॲक्च्युली मला हे जे रेड कलरचे आहे ना पवळा ह्याची ज्वेलरी मला खूप आवडते. तर मला अगोदरपासून अशी इच्छा होती की मी काहीतरी असं बनवूया. तर हे थोडं मोठं झालं आहे. ॲक्च्युली असं असलं पाहिजे होतं हे, इट्स ओके. तर हे 1 ग्रामचे मण्या आहेत. 1 ग्राममध्ये 16 मण्या बसल्यात. तर मी थोडे थोडे पैसे साठवून असे मण्या बनवून घेतल्यात. म्हणजे 3 ते 4 महिने मला लागले. प्रत्येक महिने 800 रुपये 900 रुपये असे मी साठवलेले सोनाराकडे आणि 3-4 महिन्यामध्ये 4-5 महिने पकडा. हे पूर्ण किती एकदा मी घेतलेले 3800चे मला 8 मण्या भेटले आणि मग नंतर 3200 कारण सोन्याचा भाव वरखाली होत होता. तर तशा हिशोबाने मला हे मण्या भेटले. तर 1 ग्रामचे पूर्ण मण्या आहेत आणि याच्यामध्ये 16 मण्या आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी हे बनवलेलं आहे. तर कोणाकोणाला आवडले मला नक्की कमेंट करून कळवा. हे ॲक्च्युली मी आता असं करून घेईन म्हणजे छान वाटेल. आणि याच्यावरती आहे ना असं लॉंग नेकलेस हवं आहे. कानातले तर मॅचिंग घातले आहेत. हे सोन्याचे नाही आहेत, हे नकली आहे. पण ठीक आहे कधीतरी सोन्याचे पण बनवून घेऊ. तर आता सध्या तर असं माझं मी लुक क्रिएट केलेला आहे. हा नॉर्मल साडी आहे. मी स्टेशनवरून आय थिंक 350ची ही साडी घेतलेली तुम्ही बघू शकता. आणि हा ब्लाऊज दुसऱ्या साडीवरचा होता. साडीचा ड्रेस मी शिवला माझ्या तपस्याला आणि हा ब्लाऊज राहिला तर मी ह्याच्यावरती वेअर केला आहे. तर चला टाईम न वेस्ट करता आपण पूजा करून घेऊया. गाईज माझी इथे पूजा झालेली आहे आणि हा जो चांदीचा दिवा बघताय तोच मला माझ्या मावशीने दिलेला आहे. 2 जोडीने दिलेले आहेत. तर इथे माझी पूजा पूर्णपणे संपन्न झालेली आहे तुम्ही बघू शकता. आणि आई बघा किती छान मस्त सजून धजून किती छान सुंदर दिसते. तर ही जे समय्या आहे ना गाईस मी तुम्हाला मगाशी सांगितलं हे माझ्या लग्नातले समय्या आहेत. आणि हे दुसरा दिवा हे बघा हा असा आहे चांदीचा दिवा. एक मी वरती लावलाय आणि एक ठेवलेला की कधीतरी पूजा वगैरे करायला येईल म्हणून. तर अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे. आणि इथे जे आहे ते धूपसाठी मी करटी पेटवलंय. तर कोणाकोणाला माझी पूजा मांडलेली आवडली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ही जसं की मी तुम्हाला सांगितलं श्रावण मंगळवारची मंगळागौर आहे. ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये मराठी महाराष्ट्रामध्ये मंगळागौर म्हणजे खूप मोठी असते. पण ही आम्ही कर्नाटकमध्ये करतो आणि ही थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे आणि एकदम सिंपल आणि खूप छान पद्धतीने तुम्ही हिला बोलतात ना करू शकता. खूप सोप्या पद्धतीचं आहे हे. ह्याच्यामध्ये काही असं वेगळं नाही आहे. खूप सिंपल आहे. जसं की तुम्ही मांडताना सगळं मी तुम्हाला एकूण एक गोष्ट सांगितलं आहे. हे तुम्हाला श्रावणाच्या प्रत्येक मंगळवारी दरवर्षी जे श्रावण येतं त्या मंगळवारी तुम्हाला जेवढे पण मंगळवार येतील तेवढे मंगळवार तुम्हाला उपवास करायचे आहेत आणि अशा प्रकारे देवीचं जे घट आहे ते मांडायचं आहे. आणि हे जे घट आहे ना गाईस
हे अजिबात 1 महिना हलवायचं नाही आहे. म्हणजे तुम्ही इतर वारी मंगळवार सोडून बाकी मंगळवार आणि शुक्रवार हे 2 दिवस सोडून बाकी दुसऱ्या दिवशी म्हणजे महिन्यातल्या तुम्ही घटाचं पाणी जे आहे ते चेंज करू शकता आणि तांदूळ वगैरे जे आहे खालचे ते तुम्ही चेंज करू शकता. पण आणि तांब्या घासून ठेवू शकता. पण बाकी ॲज इट इज तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. ह्याला काढून ठेवायचं नाही आहे. जसं आपण मार्गशीर्षचं काढून ठेवतो ना तसं काढून अजिबात ठेवायचं नाही आहे. हे जे फोटो आहे ते पण असंच ठेवायचं आणि हे घट पण असंच ठेवायचं आहे आणि ही जे देवीची ओटी दिसते ना हे पण महिनाभर असंच ठेवायचं आहे. फक्त काढायचं आहे दुसऱ्या दिवशी. हे जे ओटी जे आहे विडा जो आहे जे विडे मी मांडलेत ते विडे फक्त काढायचे आहेत आणि दिवे आपल्याला रोज असेच लावायचे आहेत. प्रसाद तुमची मर्जी. जर तुम्हाला रोज प्रसाद तुम्ही करू शकता तर रोज करा. अदरवाईज दर मंगळवारी तुम्ही मी खिरीचा प्रसाद केलेला आहे. तर चला इथे माझी करटी जे आहेत ते निखारे झाले. त्याच्यामध्ये आपण ऊट टाकूया आणि पूजा करून घेऊया. तर माझी इथे खूप छान पद्धतीने पूजा करून झालेला आहे. धूप वगैरे पेटून आणि धूप मी जेव्हा फिरवत होती ना त्याची एक छोटीशी ठिणगी आहे ना माझ्या बेडवर पडली आहे. सो गाईज प्लीज केअरफुल. थांबा मी दाखवते तुम्हाला. हे बघा याच्यावर ती छोटीशी ठिणगी होती ना ती अशी उडून पडली आणि मला पटकन काढता आलं नाही. तरी मी काढलं तिला पटकन. बाकी दुसऱ्या ठिकाणी तर लागलं नाही आहे. ती ठिणगी मग इथे पडली खाली. तर तुम्ही जेव्हा पण धूप वगैरे लावाल प्लीज बी केअरफुल. अजिबात तुमचं इथे तिथे लक्ष करून चालणार नाही. कारण ठीक आहे चादरीवर पडली म्हणून काय नाही. जर देव न करो इथे तिथे अंगाला जर कुठे चटका वगैरे लागला तर घेण्याचे देणे होईल. तर जेव्हा पण तुम्ही धूप हे करता लहान मुलांना प्लीज साईडला करून आणि खूप लक्षपूर्वक हे करा. तर चला मग माझी पूजा झालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगत होती की हे जे घट आहे हे घट जसं की मी तुम्हाला सांगितलं की पूर्ण महिनाभर तसंच ठेवायचं आहे. ही ओटी पण तशीच ठेवायची आहे. आणि याच्यामध्ये अजून एक वस्तू राहिलेली आहे टाकायची ते म्हणजे लिंबू. तर मी जेव्हा टाकेन तेव्हा नक्की रेकॉर्ड करेन. आणि अजून तुमच्याकडून जर अजून काय सवासणीचं सामान असेल जसं काय बांगड्या आहेत किंवा अजून काय साज श्रृंगाराचं जर सामान तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर जर तुम्ही टाकू शकता तर यू कॅन. माझ्याकडे आता सध्या एवढंच अवेलेबल होतं तर मी हेच टाकलेलं आहे. फक्त अजून तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर हे 1 महिना झाल्यानंतर श्रावणची जी अमावस्या येते श्रावणमध्ये जी अमावस्या येते ती अमावस्या संपल्यानंतर ही जी ओटी आहे ही ॲक्च्युली ओटी बांधून ठेवायची आहे. पण याच्यामध्ये अजून मी सर्व सामान जे आहे साहित्य ते टाकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ते मला पूर्ण कंप्लीट करायचं आहे आणि त्याच्यानंतर मी ते बांधून ठेवणार आहे. तर हे बांधल्यानंतर ॲज इट इज ह्याला खोलायचं नाही आहे 1 महिना अजिबात. आणि नंतर हे पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. आणि नंतर जे नारळ असतो ना पाठीमागे जे नारळ आपण ठेवलेलं आहे ते नारळ आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ते जोपर्यंत अमावस्या होत नाही श्रावणातली तोपर्यंत आपल्याला ते घट पण हलवायचं नाही आहे. अमावस्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ते घट आपल्याला हलवायचं आहे. त्याच्यानंतरच ते तुम्हाला काढायचं आहे. नाहीतर ते असं काढून तुम्ही ठेवाल तर असं नाही चालत. आणि हे खूप चमत्कारिक व्रत आहे गाईज. ॲक्च्युली एकदा झालं काय थांबा सांगते. हे व्रत मी कधीपासून करते कसं करते आणि का करते याचं रिझन मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली एकदा माझी मम्मी पुण्याला गेलेली आणि तो होता श्रावणातला महिना. तर श्रावण मंगळवार आलेला आणि तिने मला सांगितलं की तू एक काम कर. मी जे हे श्रावण मंगळवार करते ना ते मंगळवार तू कर. मी तुला सगळे विधी सांगते फक्त तू मांड. कारण मी नाही आहे मी पुण्यामध्ये आहे त्याच्यामुळे मला हे सोडायला येत नाही. तर माझ्याऐवजी तू माहेरी जा घरी जा आईकडे म्हणजे माझ्या आईकडे घरी जा आणि हे तू मांड. तर मी तिथे गेली. घरामध्ये पप्पा होते माझे. पप्पासोबत गेले नव्हते पुण्याला. आई एकटी गेलेली. तर तिने जसं जसं मला सांगितलं तसं तसं मी हे मांडलंय. आणि ते मांडल्यानंतर मला मनाला एवढं छान वाटलं ना तर मी एक अशी इच्छा प्रकट केली देवीकडे की माझी अशी मनोकामना जी आहे ती अशी तू पूर्ण कर.
ती पूर्ण झाल्यानंतर मी नक्की हे व्रत करेन आणि काही वर्षानंतर 4 ते 5 वर्षानंतर माझ्या मनातली जी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि मी खूप आनंदी झाली आणि त्याच्यानंतर मी हे व्रत मांडायला लागली, हे करायला लागली. हे खूप चमत्कारिक व्रत आहे, मंगळागौरी व्रत असं ह्याला म्हणतात आणि खूप सोप्या पद्धतीने केलं जातं गाईज. याच्यामध्ये अजिबात काही कुठले, जसं आपण वैभव लक्ष्मी असतं ना मांडतो किंवा तुम्ही मार्गशीर्षची महालक्ष्मी बोलू शकता, तसंच हे व्रत आहे. फक्त एवढंच की याच्यामध्ये विडे जे आहे ते फक्त चणे वगैरे ॲड करून हे केलं जातं, बाकी याच्यामध्ये काहीच वेगळं नाही आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि ही जे मंगळागौर आहे ना ती खरंच नवसाला पावणारी आहे आणि एवढ्या सोप्या पद्धतीने आहे, तर हे कोणही करू शकतं. तर हे मला माझ्या आईकडून मिळालं असं मी बोलू शकते, कारण माझी आई करायची, तिच्याऐवजी मी जाऊन केलं आणि नंतर मी केलेलं आहे हे. तर हे कुंवारी महिला मला नाही वाटत, सॉरी कुंवारी महिला नाही, कुंवारी कन्या करू शकतात, आय थिंक नाही करू शकत. हे फक्त सुहागन महिला जे आपले सौभाग्यवती आहेत तेच करू शकतात. तर लग्नानंतर तुम्ही हे करू शकता गाईस, खूप छान आहे. तर चला मग मी पोथी वाचते आणि तुम्हाला पोथी दाखवते की पोथी एक्झॅक्टली कशी आहे. ही आहे पोथी आणि ही ॲक्च्युली आहे हिंदीमध्ये, कारण मम्मीकडे हीच होती आणि हे पण मला मम्मीनीच दिलं आहे. तर तुम्ही मराठीमध्ये घेऊ शकता आणि मराठीमध्ये जे अनुवाद आहे त्याचं पूर्णपणे चित्र वगैरे आहे ना ते खूप वेगळं आहे. तर असं नाही आहे की ते वेगळं आहे, हे हिंदीमध्ये आहे म्हणून हे असं आहे. हे बघा इथे लिहिलंय, श्रावण मास के प्रत्येक मंगलवार को सौभाग्यवती महिलाओं द्वारा इस व्रत को करने की विधि एवं कथा. तर गाईज हे प्रत्येक शॉपमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये भाषेमध्ये अवेलेबल भेटेल तुम्हाला, हिंदी, मराठी, इंग्लिश आणि मे बी कन्नडमध्ये पण अवेलेबल असेल. तर याच्यामध्ये भरपूर काय काय लिहिलं गेलेलं आहे की म्हणजे खूप काही पद्धत वगैरे लिहिलं गेलेलं आहे. पण असं नाही आहे जे मी पद्धत तुम्हाला सांगितलं, आम्ही वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने करत आलो आहे आणि आमच्या गावात कर्नाटकला पण असंच केलं जातं. तर तुम्हीही करा. तर चला मग मी पोथी वाचायला घेते, भेटूया आपण पोथी वाचल्यानंतर. श्री युधिष्ठिर जी महाराज ने भगवान श्री कृष्ण चंद्र जी से प्रश्न किया कि हे नंदन, हे गोविंद, अनेकों कथाएं मैंने सुनी, अब मेरे कान पुत्र तथा आयु अथवा पुत्र की दीर्घ आयु करने वाले व्रत को सुनने की इच्छुक है. भगवान श्री कृष्ण जी ने उत्तर दिया, हे शत्रुओं को नाश करने वाले युधिष्ठिर, मैं तुमसे अवैधव कारक अर्थात स्त्रियों को सौभाग्य प्रदान करने वाले एक व्रत का वर्णन करूंगा और इस विषय संबंधी एक प्राचीन कथा को कहूंगा. तुम सावधान होकर श्रवण करो. एक समय की बात है, पुंडीन नामक नगर में ब्राह्मण भक्त तथा बहुजन संपन्न धर्मपाल नाम के एक सुपर, लक्ष्मी नाही गौरी आहे, मंगळवारची गौरी. हा ऍक्च्युली मंगळागौरी बोललं ना, कानबाई बसता गावाला. हा मग ते मंगळागौरी बोललं ना, ते असं मोठं मंगळागौर ते विचार करतात, पण ऍक्च्युली हे नाही, हे आम्ही कर्नाटक मध्ये करतो. कानबाई बसले आहे गावाला. हा काय पण आले बापरे, बापाकडे तो बापाकडे. प्रत्येक मंगळवारी बतो बतो चला बतो आता बतो. सर सरक, अरे सरक ना, दिसून दे ना, सरक. डुग्या सुन, मधी सरक, मधून सरक, ते दिसत नाहीये.
सोनू आतमध्ये केळ आहे बघ ते आणून जा. केळ आहे बघ केळ. हा घेऊन ये. हवं तेवढं द्या. खूप आहे. नको हा दे. काय चालू आहे? स्वयंपाक चालू आहे. मग आज काय स्पेशल? आज स्पेशल आहे चण्याची भाजी, डाळ, भात, मे बी भाकरी और चपाती. कंफ्यूज. चपाती नाही, पराठा. पराठा. येस, पराठा. नो पराठा. गरमागरम पराठा. हट. या. माझा पराठा झालाय. अरे रे. और बताओ, पूजा कशी झाली? मस्त, खूप छान. गाईज, तुम्हाला जर या पूजे व्यतिरिक्त काही क्वेरीज असेल किंवा काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. जर कोणाची श्रद्धा आहे या पूजेमध्ये करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये काहीच जर तुम्हाला काही कळत नसेल किंवा काही क्वेश्चन्स असतील तर बिंदास कमेंट करा. तुम्हाला काय विचारायचं असेल की काय कसं करायचं, मी नक्की 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 उत्तर देईन. मी 5 ते 6 वर्ष झाले ही पूजा करते आणि खूप छान आहे, फलदायी आहे, जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. तर इथे मी लावली आहे डाळ, हे आहे भात, भाजीची तयारी. भाजीची तयारी चालू आहे. भाजी में है चना. हमको लगा छोले बनाओगे. छोले नाही, आज याचा मान आहे ऍक्च्युली, देवीला चणे लागतात. तर मी विचार केला की 1/2 किलो घेऊन टाकूया. या 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 मुद्द्याच्या मम्मीला कवर कर. दर मंगळवारी या ना. अच्छा, श्रावणातले का? 4 मंगळवारी चालेल ना या वेळेला? हां, काही अडचण शनिवारी 8-8:30च्या नंतर, म्हणजे मी तसं बोलवलं नाही, तसं निश्चितच. हो, बनून झालं. हे दोघे जेवतात पण मी पटकन 5 मिनिटात आले. बस त्याच्या उशिरा ना, हे अजून आले नाही. आम्ही तसं 9लाच बसतो. स्वामी शंकर. त्रिभुवनी पाता तुझैसे नारी, बाप्पा मोरया रे, मोरया रे, बाप्पा मोरया रे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे काय. इनसे जूझकर लड़कर उस सफलता के शिखर पर पहुंचना आसान नहीं होता.
दुनिया की अपेक्षाओं पर खड़ा होता है। फिर चाहे शुरुआत शून्य से हो या परिवार का बढ़ाना, एक समय के बाद सिर्फ आपका काम, आपकी जिद, तर हे होतं माझं आजचं ब्लॉग. तुम्हाला कसं लागलं मला नक्की कमेंट करून कळवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह हॅपीली. गाईज, अजून एक गोष्ट बोलायची राहिली. हे पूजा जेव्हा ज्या घरामध्ये आपण मांडतो, कोणही मांडत असेल त्या घरामध्ये महिनाभर नॉनव्हेज बनवायचं नाही आहे. कारण आपण देवीचं घट मांडतो आहे, जसं मार्गशीर्षचं पाळतो आहे. काही जणी असं म्हणतात की चालतं, पण नाही. ही गवर आहे आणि ही गोडाची गवर आहे, हिला नॉनव्हेज चालत नाही. तर लक्ष देऊन ऐका. ज्यांनी कुणी जर हे करत असेल, करायची इच्छा असेल, तर तुम्हाला श्रावण महिना पाळावं लागेल आणि नॉनव्हेज तुम्हाला अजिबात खायचंही नाही आहे, ज्यांनी व्रत केलेलं आहे आणि घरात बनवायचं नाही आहे. तर चला मग, हे होतं माझं आजचं ब्लॉग. तुम्हाला कसं लागलं मला नक्की कमेंट करून कळवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह हॅपीली. आणि हो, काय क्वेरीज असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की उत्तर देईन. तर चला, बाय.